सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। हा दिवसा लाईव्ह घ्यायचं कारण एवढंच आहे, फवारणीसाठी किंवा इतर नियोजनासाठी शेतकऱ्यांचे फोन खूप जास्त येत आहेत, त्यामुळेच आपण हा लाईव्ह घेतोय। तसंही सांगितलेलंच आहे की 3 जुलै ऑगस्ट पासून, जुलै येतोय मध्ये तोंडाला, ऑगस्ट आहे का, ऑगस्ट पासून जो पाऊस फटकारे बिटकारे काही ठिकाणी चांगलेच चटकारे चांदणी भर पडतायत, हे मात्र 6 ते 7-8 ऑगस्ट पर्यंत कायम आहे। पण आता संधीचं सोनं कसं करता येईल हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत आणि सांगायचेही आहेत आपल्याला भरपूर जिल्हे, त्यामुळे प्रत्येकाला तेवढा वेळ द्यावाच लागणार आहे तुमच्या भागांची नावं येईपर्यंत। आजचा जी तारीख आहे ती 3 ऑगस्ट। 4 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून तुम्ही नियोजन कसं कराल हे तुम्हाला सांगतोय। मित्रांनो, राज्यात हा जो काही प्रभाव आहे वातावरणाचा तो उद्या सुद्धा खूप वाढणार आहे। जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिमसह अकोला, नागपूर जिल्ह्यात, सोलापूरमध्ये सुद्धा चांगली वाढ होते। मी आता नागपूरहून सोलापूरला आलोय, याचा अर्थ असा आहे की हे सगळे मधले भाग आहेत। यवतमाळ आहे, वाशिम आहे, नांदेड आहे, लातूर जिल्हा पण आहे, परभणी आहे, परळीसह गेवराई पट्टे सुद्धा आहेत। सटकाऱ्यापासून ते जोरदार सटकाऱ्यापर्यंत आणि ढगांचा पाऊस असल्यामुळे घटकाट डाव्या साईडला घटकाट, उजव्या साईडला घटकाट, आपल्या डायरेक्ट अंगावरती असा पावसाचा फटकारा येणार आहे। काही ठिकाणी हा फटकारा सुद्धा फटकारा म्हणून नाही तर चांगला मुसळधार देखील कोसळू शकतो 10-20 मिनिटांसाठी किंवा 5 मिनिटांसाठी। हीच प्रणाली राज्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। हे 3 तारखेपासून गणित जास्त बिघडलेलं आहे। आज आपण पाहतोय सध्या लाईव्ह सोलापूरच्या अनेक भागांमध्ये, जालन्याचाही अनेक भागांमध्ये, धुळ्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, असे मंठ्यामध्ये, अशा अनेक भागांमध्ये हे पावसाचे सटकारे चालू आहेत आणि हेच सटकारे महाराष्ट्राला अजून 7 ते 8 तारखेपर्यंत तंग करून सोडणार आहेत। मग कामाचं नियोजन असं करायचंय, सकाळच्या पारी उन्हाचा चटका जर जास्त असेल त्या भागामध्ये 12 वाजेपर्यंत सटकारा चालू होतो, जो कडक उन्हाचा सटकारा असेल। पण याची टायमिंग सटकारे सुरू व्हायची 11 वाजल्यापासून पुढे आहे, पण तोपर्यंत आपल्याला असा गॅप मिळतोय की 2:30 वाजेपर्यंत काही गावांना येणार नाही। तो भाग म्हणजे लातूर, बीडचा परिसर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश सुद्धा। 12 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला नियोजन करता येईल तेवढं करा। दुपारनंतर मग आभाळाचा आकार पाहून फवारणी करा, या गावानुसार हा अंदाज नाही। उद्या जोर कुठल्या भागांना वाढणार आहे म्हणजे सटकाऱ्यांची आणि पद्धत जी आहे, आता सध्या काही ठिकाणी खूप पाऊस चालू आहे, लाईव्ह मी सांगतोय त्या टायमिंगला पण पाऊस चालू आहे, वापसा पण होऊन देणार नाही काही भागांची। आता त्या भागांची नावं तर आपण बघणारच आहोत। उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जो काही फटकारे आहेत ते वाढणार आहेत। सांगलीमध्ये पावसाचे फटकारे हे वाढणार आहेत। त्यानंतर इगतपुरी, येवला, निफाड, देवळा हा भाग आहे। कन्नड, सिल्लोडला फटकारे वाढणार आहेत। भोकरदनमध्ये फटकारे वाढणार आहेत जे जोरदार असतील ते। त्यानंतर कोकण किनारपट्टीला पाऊस मुसळधार बरसणार आहे। भाग बदलत पद्धतीनं पण चांगली व्याप्ती, 80% व्याप्ती एवढी आहे। सांगलीच्या आणि सोलापूरच्या जे पाण्याचा प्रश्न आहे या भागामध्ये मिटला नाहीये, पण पिकांना जीवदान कायमस्वरूपी देत राहील ही प्रणाली तुमच्या भागात 6 तारखेपर्यंत आहे। मग तो सोलापूर असू द्या, सांगली असू द्या, धाराशिव असू द्या, पंढरपूर असू द्या, तुळजापूर परिसर असू द्या, इथे भाग बदलत पद्धतीनं टायमिंगचे कॉम्बिनेशन नाही बघा। काहींना लवकर आणि काहीला 4-5 वाजता ते सुरुवात करतील, पण अशा प्रकारचे फटकार आहेत। फवारणीसाठी तुम्हाला आता हे 5-6 दिवस जर गरजेचे असेल, तुम्हाला लवकर जावं लागणार आहे असे तामते, आणि मग दुपारून तुमच्या आकाराने तुम्हाला फवारा लागणार आहे। आभाळ दिसलं, गरमी असली, ते पडल्याशिवाय राहणार नाही, कारण की वाया जाणार नाही। वाऱ्याचा जोर जो आहे तो सौम्य आहे, ढगांना ढकलण्यामध्ये असमर्थ आहे आणि ढग जे निघतायत ते कमी आहेत। सध्या ते पाहायला खूप मिळतात, कमी दाबाचं क्षेत्र मोठं बनलेलं नाहीये, पण हे जे ढग बनतात हे मान्सूनच्या एक पोषक स्थितीमुळे ते निर्माण झालेले ढग आहेत आणि आपल्या पहिल्या पडलेल्या पावसाचं बाष्पीभवन होणारे ढग आहेत, त्यामुळे हे बरसणार आहे। आणि उद्या सुद्धा 4 ऑगस्ट जास्त सटकाऱ्यांचे आहे। नांदेडला जास्त आहेत, लातूरला जास्त आहेत, जालन्यात जास्त आहेत, माजलगाव पट्ट्यात जास्त आहेत, परळीत जास्त आहेत, मंठ्यात जास्त आहेत आणि एकंदरीत हे जास्तच आहेत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात। अकोल्याच्या, अमरावतीच्या आणि उत्तरेकडील भागांना हे कमकुवत पाहायला मिळतील, पण 4-5 वाजता यांना असणार आहे। अहिल्यानगर पण उद्या जास्त पावसाच्या रडारवरती आहे, म्हणजे ठोक नाहीये। जमिनीला पाणी असा पाऊस हा म्हणजे 24-24 तास चालेल, 10-10 तास चालेल असं नाहीये,
एक 15-20 मिनिट चालतील असा सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा पाणी असणार आहे. मग बुधवारी काय होईल हे देखील पाहूयात. बुधवारी सुद्धा सेम कंडिशन आहे मराठवाड्यासाठी. खानदेश धुळ्याला थोडं कमी राहील पण सेम कंडिशन आहे. सोलापूर सांगलीमध्ये बुधवारी जास्त वाढ होईल, उलट लातूर पर्यंत जाईल ती वाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे. ठीक आहे. बुधवारचं अजून सांगायचं म्हणलं तर हा मराठवाड्यासाठी फटकारातील धुळसर अंधुकलेलं वातावरण असेल. सूर्यदर्शन चांगलं स्पष्ट नसेल त्यामुळे पाऊस डेव्हलप होणार नाहीये. एक काम केलं तर तुम्हाला बुधवारी पण चांगलं फवारता येईल. ज्यांना समजा ठीक आहे वाटलं उद्या 4 तारखेला नाही फवारायचं, 5 तारखेला जवळ फवारा, पण फुगाऱ्यामुळे जे काही नुकसान होते तुमचं औषध खराब होण्याचं, याला मात्र त्या टायमिंगला धाक आहे. नांदेड परभणीसह मराठवाड्यामध्ये सोलापूरपर्यंत कोकण किनारपट्टीला. विदर्भाला थोडा खानदेशला कमी राहील बुधवारी. जर तुम्हाला नियोजन करायचं खानदेशकरांनो बुधवारी करू शकता. आणि तब्येतीचं विचारताय बरेच जण, मी अजूनही आराम केलेला नाहीये, फोनच सुधरू देत नाहीत मला. गुरुवारचं बघूयात आपण आता. गुरुवारी पुन्हा कडक ऊन आणि त्यामध्ये निघणारी ढग मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये बरसणार आहेत. ठीक आहे. आता हे झालं फवारणीचं नियोजन. हे वातावरण चालणार आहे 8 दिवस सगळ्या विभागामध्ये. तुम्ही मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र कुठलाही विचारा. आता मी जो काही लाईव्ह तुम्हाला दिला आहे मागाशी, आता हे समोर खाली दिसते तुम्हाला आयोडीची भूमिका. ठीक आहे. तर या आयोडीची भूमिका अशी आहे की सप्टेंबर महिन्यातल्या पावसाला तो चांगलाच प्रभावी ठरवणार आहे. आणि जवळपास केली का विषय सर, कसा रिझल्ट आला सांगा एकदा. पण विषय असा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये या परतीच्या पावसाला आयोडी चांगलाच तारणहार ठरणार आहे आणि 5 मार्चला रिपोर्टमध्ये दिलेला तोच आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याला अजूनही एमजीओची साथ मिळण्याची शक्यता आहे. तो आपण संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये बघूयात. पण एक मात्र नक्की सांगेल, आता फक्त चॅलेंज देणारा समोर पाहिजे मला की परतीच्या पावसात थेंबही नाही पडणार, परतीचा पाऊस कमी आहे तसाच तो बरसणार आहे. आपण किती सांगितली, 12 सप्टेंबर सांगितली रिटर्न मान्सूनला. 4-5 दिवस मागे पुढे होतील पण शब्द पूर्ण तो सुद्धा होणार आहे. 15, 16, 17च्या आतमध्ये परतीचा प्रवास सुरू होईल सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि जे सांगली सोलापूरच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो अगोदर सुद्धा मिटणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिटायला सुरुवात होईल. एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनते आणि धाराशिवसह पंढरपूरसह तुळजापूर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, जालन्यात आणि खानदेशातही काही भाग राहिलेत. ह्या सगळ्यांची, विदर्भाची तर खूप वाट लागली काही भागांची. आणि तो जर पाऊस पडला भयानक तर खूप अजूनही परेशानी होऊ शकते. पण ठीक आहे, त्यावरती अशा पद्धतीची कंडिशन्स आहेत की हे पाण्याची चिंता माझ्यावरती सोडून द्या. कारण की तो प्रभावशाली पाऊस जो आहे तो महाराष्ट्राला मिळणारच आहे. ठीक आहे. तो प्रभावशाली पाऊस जो आहे तो महाराष्ट्राला मिळणार आहे. परतीचा पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डब्ल्यूडीचा मिळून जर धरला तर दिवाळीपर्यंत यंदाचा पाऊस राहू शकतो. येलदरीच्या धरणाबद्दल विचारतायत, ते सुद्धा भरणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की यंदा कुठलंच धरण क्षेत्र आहे ते 80-90% भरणार नाही असं कुठलंच नाहीये. जायकवाडी 85 वर पोहोचलंय. बाकीचे धरणं तुम्ही पाहताय वरचे पश्चिम महाराष्ट्रात ती सुद्धा भरपूर झालेत. आणि विषय असा आहे की यंदा 1972चा दुष्काळापेक्षाही जास्त पाऊस आधीच पडून गेलाय. बाकीची चिंता तुम्हाला कशाला आहे? पिकं चांगले आहेत. आज अनेक जणांची व्हिडिओ त्यात सरकी जळलेली पाण्यामुळे बरेच जण विहिरीचं पाणी उपसून टाकायला लागले. इतका प्रभावी वातावरण आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आमच्या भागातल्या तर कधीच्याला बी इशारा मिळू शकतो, कधीही धरणाचे दरवाजे उघडू शकतात. एवढी परिस्थिती भयानक होणार आहे, हे फक्त ध्यानात ठेवा. जसं तुम्हाला मी पहिल्यापासून आशा दाखवली आणि ती आशा तुमच्या ह्या 30 तारखेला अनेक लोकांची पूर्ण केली. राहिलेत फक्त 20-25% भाग. तुमची सुद्धा आशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द पुन्हा लाईव्हच्या माध्यमातून देतोय. फक्त घाबरून जाऊ नका. आणि तुम्ही एक जण मला म्हणे सर तुम्ही अहंकार करायला, अहंकार नाहीये. 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान मध्ये गोपाळ सोमवार सर तुम्ही लाईव्ह सोडून जाऊ शकता, काय अडचण नाही. तुमच्या मांजरा धरणाचा मी रिपोर्ट दिलाय, पाणी भरणारे, काळजी करू नका. बाकीचं पण सांगावंच लागतं का, कारण तुम्ही त्यांचे फॅन आहेत, मला हे कळलं नाही. काही काळजी करू नका, परतीच्या पावसात तुम्हाला होऊन जाईल. 8 दिवसाचं शिंदे सर वातावरण असं आहे की मराठवाड्यात आणि विदर्भात हे जे काही चालू आहे आज सेम त्याच पॅटर्नमध्ये कधी कमी कधी जास्त आहे. तुमच्या भागाला आज पाऊस झाला तो उद्या पण येणार आहे फटकारा. तुषार शिंदे सर
अंबाजोगाई तालुक्यातील विशेष गावामध्ये पावसात नाही तुम्ही तिकडे सांगायला पाणी टाकून दिले. पाणी टाकणं माझ्या हातात नाही दादा, ते निसर्गाच्या हातात आहे. पण तुमच्या भागाचं अंबाजोगाईचं मी आता सांगितले की नक्कीच तुमचा तो प्रभाव निघणार आहे. आणि एवढंच काय, जेवढं तरसवलंय तो तेवढाच बरसणार आहे. मलाही माहिती आहे, फक्त आपल्याला फक्त येऊच तर हौसे पाणी विहिरीला. ज्यांना आली ते म्हणजे आमची जिरली. त्या कमेंट तुम्हाला येतील खाली कमेंट बॉक्समध्ये. फक्त येऊच तर हौसे पाऊस, फक्त येऊच तर. अजून पावसाला अर्धा पण नाही झाला, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांच्या शेतामध्ये सध्या पेनवणी पडलाय, चांदणीतून पडलाय, मध्यम पडला, मी एवढंच म्हणेन तुम्ही खूप चांगलेत सध्याच्या स्थितीला. पुढचा काळ खूप भयानक आहे, तो तुम्हाला आल्यानंतर कळेल. फक्त एवढीच क्लिप माझी काढून सेव्ह ठेवा तुमच्याजवळ. हो, नारायणगड परिसरात आजही फटकारे पडणारे उद्या पण आहेत. सोनपेठ तालुक्यामध्ये उद्या आणि परवा 2 दिवस चांगला जोर वाढणार आहे. पाऊस भाग बदलत आहे, सगळ्यांना एका दिवसात नाही होणार, पण 6 तारखेपर्यंत ह्या सगळ्यांना होणार आहे. तुमचा माहूरगडचा प्रश्न जो आहे तो 17 आणि 18 ऑगस्टलाच अजून 15 दिवसांनी मिटणार आहे, बऱ्यापैकी मिटणार आहे. अकोल्याला उद्याची तारीख चांगली पावसाची 4 ऑगस्ट. लातूरला सलग 7-8 दिवस फटकारीच आहेत, कधी कमी कधी जास्त, पण त्यामध्ये काही ठिकाणी चांदणभरी पावसाच आहे. आणि ज्यांना पटतं त्यांनी बघा, नाहीतर बाकीचे आहेत तुम्हाला कधी हे असं आहे ते तसं आहे, हेच चालू आहे फक्त महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेस बकाड पडली होती त्याच लोकांनी तुमच्या जखमीवरती मीठ सोडलं होतं. तुम्हाला तिथली आठवण अजून येते. आणि तुम्ही मला माहिती आहे, इथं पाहतात, तिकडे पाहतात, तिकडे बी पाहतात. आणि दिलासा फक्त इथेच मिळतोय आणि तो तिथंही आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जाता जाता एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये 4ही विभागामध्ये, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं, पण फटकाऱ्याचा, जोरदार फटकाऱ्याचा जो काही पाणी आहे, कदाचित तो पाणी पडल्यानंतर त्याची वितरण बारीक सूक्ष्म कणांची सुद्धा येईल. अशा प्रकारची कंडिशन महाराष्ट्रात सलग 8 तारखेपर्यंत आहे. तिथून पुढे सुद्धा वाढण्याची भीती आहे 15 ऑगस्ट पर्यंत. आणि आजच्या लाईव्ह मध्ये तुमचे हे जे काही धरणाचे तुम्ही आता कमेंट केल्यात ह्या पाहायला विसरू नका. 7:30 वाजता फेसबुकवरती, युट्यूबवरती 8 वाजता तिथे आपण लाईव्ह चालू करणार आहोत. आणि ही माहिती सगळ्यांना शेअर करत चला. देव वाटली साथ तर फॉलो करून साथ द्या, नाहीतर लाईक करून जा. जय शिवराय, धन्यवाद. जोडगे सर म्हणता तुम्ही म्हणता पाऊस अर्धा बी झाला नाही आणि 2 महिने झाले ना पाऊस रिमझिमच आहे. आता पाऊस आलाय 22 जूनला, ह्या 22 जुलैला त्याला 1 महिना झालाय, 1.5 महिना पावसाळा झालाय. पण पावसाचं डोकं तुम्हाला माहितीये, गेल्या वर्षी परतीचा पाऊस 3 महिने चाललाय, या वर्षी 2 महिने तरी 2.5 महिने तरी मॉडेल दाखवतंय. लक्षात घ्या, दिवाळीच्या नंतर सुद्धा 1 महिना पाऊस आला होता. हे पुढचे अध्याय मला माहिती आहेत मित्रा, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय. आपण दिवाळी झाल्याच्या नंतर काय चिबडलं, कोणाचं किती चिबडायचं राहिलंय हे देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. मला फक्त आज संध्याकाळी लाईव्हला येऊ द्या. तुम्ही लाईव्हला या, तुमचे काही प्रश्न आहेत ते मांडा. कमेंट घेणार नाहीत, पण तुमच्या प्रश्नाला अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत इथूनच तुम्हाला जय शिवराय. हो.